नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की प्रियाचा एक नवीन प्लॅन असतो, कारण की पूर्ण आजीला, अर्जुनला आणि सायलीला मारण्याचा तिचा प्लॅन असतो. म्हणून जे झुंबर हे अर्जुन आणि पूर्ण आजीच्या अंगावर पडणार असते, तर सायली लगेच धावतच येते आणि पूर्ण आजी अर्जुन यांचा जीव वाचवते. स्वतः मात्र त्या संकटात येते. स्वतःच्या जीवाचा सुद्धा ती विचार करत नाही. तेव्हा सायलीला थोडीशी जखम झालेली असते आणि प्रियाचा प्लॅन हा सक्सेस होत नाही, म्हणून तिचा जळफळाट होत असतो. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन लगेच प्रेमाने सायलीला उचलतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन येतो. अर्जुन लगेच डॉक्टरांना तातडीने बोलून घेतो. सर्वांना मात्र सायलीची काळजी वाटत असते आणि तर थोड्या वेळाने सायली ही शुद्धीवर आलेली असते. तर अर्जुन विचारतो की काही घाबरण्यासारखं कारण तर नाही ना. डॉक्टर सांगतात की मला एक कळत नाही, यांच्या पायाला इतकी जखम झाली तरी सुद्धा यांनी डान्स कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घेतला असेल. तर सायली खूप छान उत्तर देते की पूर्ण आजीचे आशीर्वाद आणि घरातील इतके सर्वांचे प्रेम हे माझ्यासोबत असताना मला काहीच होणार नाही. तर अर्जुन सायलीला शांत राहण्यासाठी सांगतो आणि स्वतःची मिस सायली तुम्ही काळजी घ्या असे प्रेमाने बोलतो. सर्वांना मात्र सायलीची खूप काळजी वाटत असते. पूर्णाजी मात्र सायलीवर खूपच खुश झालेली असते. तर कल्पना म्हणत असते की पूर्णाजी बघितले का सायली किती कधीच स्वतःचा विचार करत नाही आणि आपल्यासाठी तिने तिचा जीव सुद्धा धोक्यात घातला. प्रतिमा ताईंना तर आपण गमावून बसलो, पण प्रतिमा ताईंच्या रूपात आपल्याला सायली खरंच त्यांच्यासारखीच मिळाली. प्रतिमाचे ताईंचे सर्व गुण हे सायलीमध्ये दिसून येतात आणि मला तर असे वाटते की हीच आपली तन्वी आहे. प्रतिभाताईंना तरी तुम्ही गमावलं, पण आता ह्या मुलीला तरी तुम्ही तिचे प्रेम ओळखा आणि प्रतिमाताईचे प्रत्येक गुण हे सायलीमध्ये आहे, म्हणजे तुम्ही सायलीचा प्रेमाने स्वीकार करा असे कल्पना पूर्णाजीला समजावते. पूर्णाजी खुश होऊन कल्पनाला म्हणते की सायलीने सर्वांसमोर माझा जीव वाचवला आणि तिचा जीव धोक्यात घातला, म्हणून सर्वांसमोर मी सायलीला सून म्हणून स्वीकारणार. पूर्णाजीचे ते बोलणे ऐकून कल्पनाला मात्र खूप आनंद होतो. तर पूर्णाजी ही सायलीला म्हणते की सायली, तू कधीच माझी कोण लागत नव्हती आणि मी तुझा कायम रागराग करत होते, पण तरी सुद्धा तू किती प्रेमापोटी माझा जीव वाचवला आणि हुबेहूब तू माझ्या प्रतिमासारखी दिसते. मला तुझ्यामध्ये माझी खरंच प्रतिमा दिसते. त्यानंतर इकडे सायली ही अर्जुनला सांगत असते, अर्जुन सर, जर तुम्ही माझ्या जखमेबद्दल अगोदर तुम्हाला समजलं असतं आणि ते मी तुम्हाला सांगितलं असतं, तर तुम्ही मला डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन दिला नसता आणि हे सर्व मी पूर्णाजीला खुश करण्यासाठी केले. आणि आणि तुम्ही जर नाराज झाले असते तर ते मला आवडले नसते, कारण तुम्ही नाराज झाला तर माझा सुद्धा जीव कशात लागत नसतो. तर अर्जुन खुश होऊन सायलीला म्हणतो की आज नक्की पूर्णाई आजी तुमचा सून म्हणून नक्की स्वीकार करणार. तर सायलीला खूप आनंद होतो. सायली अर्जुनला म्हणत असते की आयुष्यामध्ये माझं हे कुटुंब एक मी गमावलं आणि आम्ही दुरावलो गेलो, पण आता जे तुमचं आणि पूर्ण आजीचं नातं आहे ते मला गमवायचं नाही. तुम्हाला परत आनंदात करण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याचे काही वाटणार नाही. एका वर्षासाठी तरी मला हा सर्व कुटुंबाचा आनंद घ्यायचा आणि सर्वांना आपलेसे करून टाकायचे, कारण मी एक खूप मोठी चूक केलेली आहे आणि या घरातील सर्वांपासून एक गोष्ट लपून ठेवलेली आहे. त्या गोष्टीसाठी मला माफ करतील की नाही ते मी सांगू शकत नाही. तर अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की मिस सायली, आपलं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट काय, पण मी चक्क तुमच्या प्रेमात पडलो आणि 7 जन्मसुद्धा मी तुमचा स्वीकार करू शकेल. तुम्हाला विसरणं आता अशक्य आहे आणि आयुष्यभराची जीवनसाथी म्हणून मला तुम्ही हव्यात. मिस सायली, आता कधीही स्वतः एकटीला असे वाटून घेऊ नका की तुम्ही एकट्या आहात. हा अर्जुन सुभेदार आयुष्यभर तुमच्या पाठीशी आहे. आणि सायली, मी खरंच तुमच्यावर प्रेम करायला लागलो, पण तुम्हाला हे सांगू कसे, कारण तुम्हाला जर सांगायला गेलो तर तुम्ही माझ्यावर प्रेम करतात की नाही हे मला माहिती नाही. पण सध्या जे काही घडते, तुम्ही माझी इतकी काळजी घेता आणि प्रिया घरी आल्यानंतर तुम्ही तिच्यावर इतका तिचा चिडचिडपणा तुमचा वाढतो आणि माझ्यापासून तुम्ही तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न करता, म्हणजे नक्की तुमच्या मनात सुद्धा माझ्याविषयी प्रेम असेल असे मला समजते. अर्जुन सर्व हे मनात बोलत असतो आणि मनातच खुश होत असतो. त्यानंतर इकडे पूर्णाई आजीला ते सर्व क्षण आठवत असतात की सायलीने आपला जीव धोक्यात घातला आणि माझा जीव वाचवला. तर पूर्णाईच्या डोळ्यासमोर तेच येत असते.
तेव्हा पूर्णाजीला एक आठवण होते की प्रतिमाला तिने वचन दिलेलं असतं की तुझी तन्वी आमच्या घरात आल्यानंतर तिला हा खानदानी हार आणि ह्या खानदानी बांगड्या मी तिच्या हातामध्ये स्वतः घालेन। तेव्हा मात्र पूर्णाजीच्या हे सर्व लक्षात येते। प्रतिमाची आठवण झाल्यामुळे पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी येते। तेवढ्यात तेथे कल्पना येते। कल्पना म्हणते की पूर्णाजी काय झाले? तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना, हा नेकलेस तुला कसा वाटतो आणि आपल्या सायलीला खरंच सुंदर दिसेल ना हा? तर ते ऐकून कल्पनाला मात्र खूप आनंद होतो। कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर इकडे प्रतिमाच्या ज्या आठवणी असतात त्या प्रियाही जाळण्याचा प्रयत्न करते, कारण त्या डायरीमुळे प्रतिमाची ही डायरी बघून सायली ती डान्स कॉम्पिटिशन सर्व जिंकलेले असते, म्हणून प्रियाला खूप राग येतो आणि ती सर्व डायरी जाळून टाकते। आणि ती डायरी जाळत असताना मात्र प्रियाच्या बांगडीचे घुंगरू तेथे पडलेले असते आणि प्रियाला ते पाहिलेले नसते। अस्मिता म्हणत असते की अगं तू ही डायरी का जाळतेस? हे जर पूर्णाजीला समजले तर पूर्णाजी तुझ्यावर खूप रागवेल। तेव्हा प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर इकडे सर्वजण नाश्ता करत असतात, तर अश्विन हा मुद्दाम अर्जुनला विचारत असतो की अरे अर्जुन दादा, पूर्णाजीने सायली वहिनीला काहीतरी सरप्राईज देण्यासाठी अर्जंट बोलावले आहे आणि त्यांच्या पायाला तर लागले आहे, त्यामुळे त्यांना खाली येणे शक्य नाही, कारण त्यांना खूप त्रास होतो। दादा तू असे कर की सायली वहिनीला उचलून पूर्णाजीच्या रूममध्ये घेऊन ये। आणि अश्विनचे ते बोलणे ऐकून अर्जुन मात्र खुश झालेला असतो। सायली म्हणत असते की अहो अर्जुन सर नका, आणि का बोलवले मला पूर्णाजीने? मी चालत येईल आणि मला थोडासा त्रास होतो, मी नंतर येईल। पण अर्जुन काही ऐकत नाही आणि चक्क तो सायलीला उचलून घेतो। तर लगेच सायलीचा तोल गेल्यामुळे सायली लगेच अर्जुनच्या मिठीत येते। तेव्हा मात्र अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडेच बघत असतो आणि सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते। सायलीसुद्धा खूप रोमांटिक झालेली असते आणि दोघांच्या डोळ्यामध्ये एकमेकांविषयीचे प्रेम त्यांना एकमेकांना समजते। तर अर्जुन चक्क सायलीला उचलून घेऊन आला हे बघून घरातील सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि अस्मिताचा चेहरा हा पाहण्यासारखा झालेला असतो। तेव्हा पूर्णाजी सर्वांसमोर म्हणते की प्रतिमाचा हक्क चालवण्याचा हक्क फक्त सायलीलाच मिळणार, कारण प्रतिमाचे जे गुण आहे ते सायलीमध्ये आहे आणि प्रतिमा ही आपल्याला सोडून गेली तेव्हा मात्र प्रतिमा ही सुद्धा लवकरच येणार असते। आणि सर्वांसमोर पूर्णाजीने सायलीचे खूप कौतुक केलेले असते आणि मोठ्या मानाने सायलीला ते सरप्राईज दिलेले असते की सोन्याचा हार। सायलीला तो हार बघून खूप आनंद होतो। तर सायली म्हणत असते की आई पूर्णाजी, मला तुमच्या प्रेमापेक्षा बाकी काही महत्त्वाचे नाही, फक्त तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावर कायम असून द्यात। पूर्णाजीला सुद्धा सायली ही किती प्रेमळ आणि मायाळू आहे हे समजते आणि पूर्णाजी खुश होऊन परत सायलीला आपल्या मिठीत घेते। तेव्हा पूर्णाजी आणि सायलीला हे एकत्र बघून अर्जुन आणि कल्पना यांना मात्र खूप आनंद झालेला असतो। तेव्हा आता अर्जुन हा नकळत हा सायलीला लवकरच प्रेमाचे प्रपोजसुद्धा करणार असतो। तेव्हा सायलीसुद्धा अर्जुनचे हे प्रपोज स्वीकारणार असते आणि लवकरच अर्जुनसमोर तन्वीचे सत्यसुद्धा येणार असते। तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।